गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपण ग्रामसेवकच्या लेक्चरला कंटिन्यू करूया. पोलीस भरती जाहिरात आलेली आहे. 5 तारखेपासून फॉर्म भरणं चालू आहे. लास्ट डेट 31 मार्च आहे. तर ज्यांनाही पोलीस भरती फॉर्म भरायचे असतील त्यांनी भरा, पण सुरुवातीला नका भरू, तरी 5-6 दिवस गेल्यावर भरा. 10 तारखेनंतर तरी तुम्ही फॉर्म भरा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती तोपर्यंत माहिती होते. आणि फॉर्म चुकू देऊ नका, व्यवस्थित भरा, कारण पैसे तर जातातच ना. चला तर फीज भरपूर आहे आणि मी याच्यावर जिल्हा सिरीज टाकलेली आहे. ते तुम्हाला नक्की पोलीस भरतीसाठी फायद्याचे ठरणार. आणि पोलीस भरती लेक्चरसुद्धा मी चालू करणार आहे. तर डिस्टर्बन्समुळे. चला तर फर्स्ट क्वेश्चन आहे. तर चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. चला तर सुरुवात करूया. कृषी व्यवसायात उत्पादनाच्या घटकांच्या किमान खर्चाचा मेळ घालण्यासाठी कोणत्या तत्त्वाचा वापर केला जातो? तर ऑप्शन आहे घटक प्रतिस्थापनाचे तत्त्व, व्ययाचे तत्त्व, तुलनात्मक फायद्याचे तत्त्व, समसीमांत प्रत्ययाचे तत्त्व. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? घटक प्रतिस्थापनाचे तत्त्व. तर आपलं राईट आन्सर आहे घटक प्रतिस्थापनाचे तत्त्व. चला तर नेक्स्ट बघूया. नाबार्ड पुनर्वित्त पुरवठा खालीपैकी कोणाला करीत नाही? तर कोणाला करत नाही? तर नाबार्ड पुनर्वित्त पुरवठा खालीपैकी कोणाला करीत नाही? तर ऑप्शन आहे राज्य सहकारी बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राज्य भूविकास बँक. तर आपलं राईट आन्सर काय ना? जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांना नाबार्ड पुनर्वित्त पुरवठा करीत नाही. नेक्स्ट आहे सार्वजनिक वितरण प्रणालीचा उपक्रम आहे. तर कोणता उपक्रम आहे सार्वजनिक वितरण प्रणालीचा? केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषद, केंद्र व राज्य सरकार यांचा संयुक्त. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपला राईट आन्सर आहे 4 नंबरचं, केंद्र व राज्य सरकार यांचा संयुक्तचा उपक्रम आहे. नेक्स्ट आहे पिकांच्या आधारभूत किमती केव्हा जाहीर केल्या जातात? तर केव्हा जाहीर केल्या जातात? पेरणीनंतर, कापणीनंतर, कापणीपूर्व 1 महिना, पेरणीपूर्वी. तर आपलं राईट आन्सर येणार पेरणीपूर्वी. हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट आहे कोळंबी संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेली कोणती जात जम्बो कोळंबी म्हणून ओळखली जाते? तर कोणती जात ओळखली जाते जम्बो कोळंबी म्हणून? कोळंबी संवर्धनासाठी जात मायक्रोबॅक्टेरियम रोझेनबर्गी, मायक्रोबॅक्टेरियम माल्कमोसोनी, मायक्रोबॅक्टेरियम रोझेनबर्गी, मायक्रोबॅक्टेरियम माल्कमोसोनी. तर आपलं राईट आन्सर काय ना? 3 नंबर हे आपलं राईट आन्सर आहे. मायक्रोबॅक्टेरियम रोझेनबर्गी कोळंबी संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेली जात आहे, जी जम्बो कोळंबी म्हणून ओळखली जाते. नेक्स्ट आहे मत्स्यशेतीमध्ये अनुक्रमे पाण्याच्या पृष्ठभागाकडील मधल्या थरातून पाणी तळाकडून अन्न घेणारे मासे कोणते? तर कोणते मासे जे मधल्या थरातून आणि तळाकडून अन्न घेणारे आहे? तर ऑप्शन आहे कटला, मृगड व रोहू, मृगड, रोहू व कटला, मृगड, कटला व रोहू, कटला, रोहू व मृगड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 6 नंबरचा आपलं राईट आन्सर आहे. 4 आहे कटला, रोहू आणि मृगड. कटलावरती, रोहू आणि मृगड असे 3 थरात 3 आहे मधल्या थरातून आणि तळाकडून अन्न घेणारे मासे आहे. तर कटला, रोहू आणि मृगड. गोड्या पाण्यातील, निमखाऱ्या पाण्यातील आणि थंड पाण्यातील मत्स्यशेती विषयक राष्ट्रीय केंद्रे अनुक्रमे कोठे आहे? तर कोठे आहे? नैनिताल, चेन्नई, भुवनेश्वर, भुवनेश्वर, नैनिताल, चेन्नई, भुवनेश्वर, नैनिताल, भुवनेश्वर, नैनिताल, चेन्नई. तर आपलं राईट आन्सर काय ना? 7 नंबरचं 2 हे आपलं राईट आन्सर आहे, भुवनेश्वर, नैनिताल. बकवूड ट्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या वृक्षाचा वापर वाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेल्टर बेल्ट म्हणून करतात? तर ऑप्शन आहे भेंडी, सावर, शिसम, सुरू. तर आपलं राईट आन्सर काय ना? आपलं राईट आन्सर आहे सुरू. या वृक्षाचा लागवड
बर्डवूड ट्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृक्षाचा वापर वाऱ्यापासून संरक्षणासाठी शेल्टर बेड म्हणून करतात. तर शेल्टर बेड म्हणून कोणत्या वृक्षाचा वापर करतात? तर सुरू या वृक्षाचा. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या वृक्षापासून वीज निर्मितीचे प्रयत्न करण्यात आलेले आहेत? तर बाभूळ, सुबाभूळ, वेडी बाभूळ, अंजन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर वेडी बाभूळ या वृक्षापासून वीज निर्मितीचे तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. तर वेडी बांबूळ लक्षात ठेवा. रोजवूड किंवा बॉम्बे ब्लॅक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या वृक्षाच्या मुळांवर रायझोबियम जीवाणू असलेल्या गाठी असतात? तर ऑप्शन आहे साल, हळद, शिसव, सावर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? शिसव हे आपलं राईट आन्सर आहे. रोजवूड किंवा बॉम्बे ब्लॅक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिसव या वृक्षाच्या मुळांवर रायझोबियम जीवाणू असलेल्या गाठी असतात. नेक्स्ट आहे, आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? तर कोणत्या शहरात आहे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र? न्यूयॉर्क, मनिला, शांघाय, टोकियो. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपला राईट आन्सर आहे 2 नंबर मनिला येथे आहे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र. नेक्स्ट आहे, 20व्या शतकाच्या मध्यावर आफ्रिकेतून भारतात आणलेल्या नावाच्या वृक्षाची लागवड सागाला पर्याय म्हणून केली जाते. तर कोणत्या वृक्षाची लागवड ही सागाला पर्याय म्हणून केली जाते 20व्या शतकात मध्यात आफ्रिकेतून भारतात आणलेले? तर भेंडी, काशीद, कडुनिंबू, खाया. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे खाया. खाया म्हणून वृक्षाची लागवड सागाला पर्याय म्हणून केली जाते. मी पण नाही बघितले, कोणी बघितलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये टाका. फळे व त्यांच्या जाती त्यांच्या जोड्या लावा. जांभूळ, फणस, करवंद, कोकम. तर फणस जांभूळची जात कोणती आहे? तर जांभूळची जात आहे कोकण बहाडोली. तर नंबर 1, 2 नंबरचं हे फर्स्ट वाली जोडी आहे इथे बघा. जांभूळाची जात आहे कोकण बहाडोली. एक जोडी आपल्याला माहीत झाली की बाकी जोड्या आपोआप येतात, कारण 2 नंबर एका याच्यात नाही आहे मग अची, त्याच्यामुळे हे फर्स्टवाला आन्सर आहे बरोबर आहे. आणि ब ची जोडी आहे एक कोकण प्रॉलिफिक, ही फणसची जात आहे. करवंदाची जात ही कोकण बोल्ड आहे. कोकमची जात ही कोकण अमृत आहे. लक्षात ठेवा बरोबर, फर्स्टवाला बरोबर आहे. नेक्स्ट आहे, व्यापारी दृष्टिकोनातून कागदी लिंबाचा कोणता बहार घेतला जातो? तर कोणता बहार घेतला जातो व्यापारी दृष्टिकोनातून कागदी लिंबाचा? हस्तबहार, मृगबहार, आंबे बहार, तिन्ही बहार. तर आपलं राईट आन्सर काय येणार? हस्तबहार घेतला जातो व्यापारी दृष्टिकोनातून कागदी लिंबाचा. तर हस्तबहार लक्षात ठेवा. योग्य पर्याय निवडा. डाय अमोनियम फॉस्फेट हे मिश्र खत आहे. अमोनियम सल्फेट हे नत्रयुक्त खत आहे. ऑप्शन आहेत अ व ब बरोबर आहेत. ब बरोबर व अ बरोबर व ब चूक आहे. अ चूक व ब बरोबर, अ व ब दोन्ही पण चूक. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 15 नंबरचं क्वेश्चन आहे. अ चूक आहे व ब बरोबर आहे. तर ब हे बरोबर, अमोनियम सल्फेट हे नत्रयुक्त खत आहे हे बरोबर आहे त्यातलं. नेक्स्ट आहे, महाराष्ट्रात किती कृषी हवामान विभाग आहेत? तर किती कृषी हवामान विभाग आहे महाराष्ट्रात? 3, 9, 6, 5. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 9. महाराष्ट्रात 9 कृषी हवामान विभाग आहे. तर किती आहे महाराष्ट्रात? 9. नेक्स्ट आहे, शेणखतात पालाश या अन्नद्रव्याचे प्रमाण साधारणतः किती टक्के असते? तर वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळ्या नोट्समध्ये वेगवेगळे दिलेले आहे प्रमाण. तर ह्या नोट्समध्ये याचं 4 नंबर आन्सर दिला आहे. 0.78 पालाश अन्नद्रव्याचे प्रमाण आहे शेणखतात. योग्य विधान निवडा. बायजेरिकी हे जीवाणू सहजीवी पद्धतीने नत्रस्थिरी करण्याचे कार्य करतात. ॲझोला हे पान वनस्पती असून ही हिरवळीचे खत म्हणून वापरतात. तर आपले ऑप्शन आहे अ ब बरोबर, अ बरोबर व ब चूक, अ चूक व ब बरोबर, अ व ब दोन्ही पण चूक. तर आपला राईट आन्सर काय येणार? अ चूक आणि ब बरोबर. आपलं 3 नंबरचं हे
राईट आन्सर आहे. अचूक आहे. बाजरिका हे जीवाणू सहजीवी पद्धतीने, तर हे असहजीवी पद्धतीने कार्य करते नत्र स्थिरीकरणाचे. याजोला ही पान वनस्पती आहे असून हिरवळीचे खत आहे, हे बरोबर आहे. नेक्स्ट आहे, बाजरी पिकामध्ये मेटॅलॅक्झिनची बीज प्रक्रिया रोगाच्या प्रतिबंधासाठी केली जाते. तर कोणत्या रोगाच्या प्रतिबंधासाठी केली जाते? अरगट, गोसावी, दोन्हीसाठी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 19 नंबरचं गोसावी या रोगासाठी बाजरी पिकामध्ये मेटॅलॅक्झिनची बीज प्रक्रिया ही केली जाते गोसावी या रोगासाठी. तर गोसावी लक्षात ठेवा. हळव्या कांद्याची लागवड महिन्यात करतात. तर कोणत्या महिन्यात करतात हळव्या कांद्याची लागवड? डिसेंबर, जानेवारी, सप्टेंबर, एप्रिल, जून. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 4 नंबर आहे आपलं राईट आन्सर आहे. जूनमध्ये हळव्या कांद्याची लागवड करतात. गोल्डन एकर, सिलेक्शन 8, कल्याणी, सिलेक्शन 1 या कोणत्या पिकाच्या जाती आहे? तर कोबी, भेंडी, वाटाणा, बटाटा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? या कोबीच्या जाती आहे. शेवग्याच्या शेंगात व पानात ही जीवनसत्वे तसेच चुना, लोह व प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. शेवग्याच्या शेंगात व पानात कोणते जीवनसत्व असते? तर 22 नंबरचा क्वेश्चन आहे. 4 नंबरचा ऑप्शन आहे आपला अ व ब दोन्ही असते. अ व क हे जीवनसत्व असते, अ जीवनसत्व असते आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. तसेच लोह, चुना आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. 4 नंबरचं हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट आहे, योग्य पर्याय निवडा. 23 नंबरचं, भारताच्या एकूण दूध उत्पादनाच्या म्हशीच्या दुधाचा वाटा सुमारे 55% आहे. निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याचे दुधात रूपांतर करण्याची क्षमता म्हशीमध्ये अधिक आहे. तर ऑप्शन आहे अ चूक, ब बरोबर, अ बरोबर, ब चूक, अ व ब दोन्ही चूक, अ व ब दोन्ही बरोबर. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? अ व ब दोन्ही बरोबर आहे, हे आपलं राईट आन्सर आहे. म्हणजेच भारताच्या एकूण दूध उत्पादनात म्हशीच्या दुधाचा वाटा ही सुमारे 55% बरोबर आहे. निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याचे दुधात रूपांतर करण्याची क्षमता म्हशीमध्ये अधिक आहे, हे पण बरोबर आहे. त्याच्यामुळे आपले दोन्ही ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट आहे, मिरचीचा तिखटपणा त्यातील घटकांमुळे येतो. तर कोणत्या घटकामुळे येतो मिरचीला तिखटपणा? तर कॅप्सिसिन, कॅप्सिथिन, अँथोसायनिन, लायकोपीन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर येणार कॅप्सिसिन. तिखट लागल्यावर कसं आपण हा असं करतोय, त्याच्यावरून लक्षात ठेवायचं. कॅप्सिसिन म्हणजे तिखट आणि थिन म्हणजे लाल रंग. कॅप्सिथिनमुळे लाल रंग येतो, कॅप्सिसिनमुळे तिखटपणा. लक्षात ठेवा. तर सोपी ट्रिक सांगितली मी तुम्हाला. आणि आपले सर्व लेक्चर फ्री आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. मी तुम्हाला ॲक्युरेट माहिती टाकेल तुमच्यासाठी. आणि हे सर्व लेक्चर तुम्हाला फ्री असेल एक्झाम झाल्यावर सुद्धा आणि एक्झाम असेपर्यंत सुद्धा. चला तर बघूया नेक्स्ट. राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्राची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. तर कुठे करण्यात आली? अंबिकानगर, अकोला, राजगुरुनगर, अमरावती. तर आपलं राईट आन्सर काय? राजगुरुनगर हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट आहे, दुधातील भेसळ व ती ओळखण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ त्यांच्या योग्य जोड्या लावा. तर कोणता आहे? सुक्रोज, कार्बोनेट, मीठ, युरिया. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 26 नंबरचा क्वेश्चन आहे. 3 नंबरचं आपलं राईट आन्सर आहे. तर बघा 3 नंबरचा अले 2 लागतोय. सुक्रोज ही रिसार्सिनॉल पावडर आहे. कार्बोनेट हे प्रोझॅलिक ॲसिड आहे. मीठ हे सिल्वर नायट्रेट आहे. युरिया हे ब्रोमोथिनमॉल ब्ल्यू आहे. लक्षात ठेवा हे जोडे. 3 नंबरचा ऑप्शन आहे आपलं राईट आन्सर आहे. तर याचं राईट आन्सर आहे ना 3 नंबर.
चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. योग्य विधान निवडा. बघा यात किती सारे क्वेश्चन तुमचे कव्हर होतात, त्याच्यामुळे नक्की व्यवस्थित वाचा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नेहमी वाचा. 1 वेळा 2 वेळा 3 वेळा लेक्चर वाचा, तुमच्या लक्षात बसून जाईल. नेक्स्ट आहे, म्हशीच्या दुधात गाईच्या दुधाच्या तुलनेत कोलेस्टेरॉलचे प्रमाण जवळजवळ निम्म्यापेक्षा कमी असते. ब आहे, म्हशीच्या दुधात गाईच्या दुधाच्या तुलनेत प्रोटीनचे प्रमाण 11 ते 12% जास्त असते. आपले ऑप्शन आहे अ व ब बरोबर, अ व ब चूक, अ बरोबर ब चूक, फक्त ब बरोबर. तर आपलं राईट आन्सर काय ना? तर आपला राईट आन्सर आहे 1 नंबर, अ व ब दोन्ही बरोबर आहे. म्हशीच्या दुधात गाईच्या दुधाच्या तुलनेत कोलेस्टेरॉलचे प्रमाण जवळजवळ निम्म्यापेक्षा कमी असते. म्हशीच्या दुधात गाईच्या दुधाच्या तुलनेत प्रोटीनचे प्रमाण 11 ते 12% जास्त असते. हे दोन्ही पण ऑप्शन आपले बरोबर आहे. नेक्स्ट आहे, भारतात PFA रूल्स 1976 नुसार पिण्यासाठीच्या प्रमाणित दुधात टक्के स्निग्धांश व स्निग्धेतर पदार्थ असावेत. तर किती टक्के स्निग्धांश आणि स्निग्धेतर पदार्थ असावे? 4.5%, 8.5%. नेक्स्ट आहे 8.5 ते 4.5%, 3% ते 7%, 3% ते 8.5%. तर आपलं राईट आन्सर काय येणार 28 नंबरचं? 1 नंबर हे आपलं राईट आन्सर आहे. 4.5 ते 8.5 म्हणजे 4.5 ते 8.5% पदार्थ असावे. शेळी व त्यांचे उत्पादन, त्यांच्या जोड्याला न्यूबियन, मताऊ, अंगोरा, सानेन. तर कोणती शेळी कशासाठी उपयोग होतो? तर बघा याचं राईट आन्सर काय ना? 29 नंबरची जोडी आहे. 2 नंबर हे राईट आन्सर आहे. 2 नंबर ऑप्शनची जोडी ही राईट आन्सर आहे. तर अचं काय ना? न्यूबियन ही मांस व दुधासाठी आहे. न्यूबियन हे मांस व दुधासाठी आहे. मताऊ ही मांसासाठी आहे आणि अंगोरा ही लोकरसाठी आहे. हे माहितीच आहे सर्वांना. आणि सानेनी दुधासाठी आहे. सानेन दुधासाठी, अंगोरा लोकरसाठी, ह्या 2 माहिती आहे. मग बाकीचे आपोआप येणार, त्याच्यामुळे व्यवस्थित वाचा. भात पिकासाठी खालीलपैकी कोणती जैविक खते वापरणे योग्य ठरेल? तर भात पिकासाठी कोणती जैविक खते वापरणे योग्य ठरेल? तर रायझोबियम, बायजेरिकिया, ॲसिटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलियम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? बायजेरिकिया हे आपलं राईट आन्सर आहे. भात पिकासाठी जैविक खत बायजेरिकिया वापरावे. अमेरिकन चिंचीचा, न्यूझीलंड व्हाईट, कॅलिफोर्नियन सतीन, फ्लेमिंगलेट या खालीलपैकी कशाच्या जाती आहेत? तर वराह, कोंबडी, ससा, मेंढी. तर राईट आन्सर काय येणार 31 नंबरचं? वराहाच्या जाती आहे, म्हणजे डुक्करच्या जाती आहे. वराह नाही, 3 नंबर आहे सशाच्या जाती आहे. तर कशाच्या जाती आहे? सशाच्या जाती आहे. अमेरिकन चिंचीला, न्यूझीलंड व्हाईट, कॅलिफोर्निया सतीन, फ्लेमिंग लेट या सशाच्या जाती आहे. नेक्स्ट बघूया. जल व भूमी व्यवस्थापन संस्था, वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट कोठे आहे? तर कोठे आहे? पुणे, अकोला, परभणी, औरंगाबाद. तर आपलं राईट आन्सर काय ना? औरंगाबादी म्हणजेच संभाजीनगर येथे आहे जल व भूमी व्यवस्थापन संस्था, वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट. 1 TMC पाणी म्हणजे किती? तर 1 TMC पाणी म्हणजे किती? 1000 दशलक्ष घनफूट, 100 दशलक्ष घनफूट, 1 लक्ष घनफूट यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय ना? 33 नंबरचं आपलं 1 हे राईट आन्सर आहे. 1000 दशलक्ष घनफूट. ऊती संबंधित ऊसाचे बियाणे रोपे तयार करण्यासाठी काय वापरतात? तर ऊसाचा डोळा,
गाभ्यातील कोंब, ऊसाची पाने, ऊसाची मुळे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे 2. गाभ्यातील कोंब हे वापरतात. ऊसाचे बेणे अथवा रोपे तयार करण्यासाठी गाभ्यातील कोंब वापरतात. 34 नंबरचं क्वेश्चन आहे आणि त्याचं 2 हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट आहे मसाल्याची पिके व त्याचा वापरला जाणारा भाग, त्यांच्या जोड्या लावा. दालचिनी, लवंग, काळी मिरी, जायफळ. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 35 नंबरचं 4 हे आपलं राईट आन्सर आहे. तर अचं काय येणार? 3 येणार. साल वापरतात दालचिनीची, लवंगचे फूल वापरतात म्हणजे कढी वापरतात. लवंग कढी, दालचिनीची साल, काळी मिरी बी, जायफळ फळ वापरतात. तर लक्षात ठेवा, जोड्या लावा. विचारतातच. नेपियर गवत व आफ्रिकन बाजरी यांच्या संकरातून कोणते गवत तयार करण्यात आले आहे? तर गजराज, पुष्कराज, रविराज, गणराज आहे ते आणि गजराज. तर आपलं राईट आन्सर काय ना? गजराज. गजराज आहे आपलं राईट आन्सर आहे 4 नंबरचा. 37चा क्वेश्चन आहे भाताच्या अवशेषांचा फेरवापर भात शेतामध्ये केल्यास चा पुरवठा होतो. तर कशाचा पुरवठा होतो? नत्र, मॉलिब्डेनम, मॅग्नीज, सिलिकॉन. तर आपलं राईट आन्सर काय ना? सिलिकॉनचा पुरवठा होतो. भाताच्या अवशेषांचा फेरवापर भात शेतामध्ये केल्यास सिलिकॉनचा पुरवठा होतो. मसूर डाळीमध्ये टक्के प्रथिनांचे प्रमाण असल्याने या डाळीला चांगली मागणी असते. तर कोणत्या डाळीला असते? डाळीमध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त असल्यामुळे मसूराची डाळ तिला जास्त मागणी आहे. तर किती टक्के असते मसूर डाळीत प्रथिनांचे प्रमाण? 26%, 36%, 20%, 16%. तर आपला राईट आन्सर आहे 26% असते मसूर डाळीमध्ये प्रथिनांचे प्रमाण. विविध पिकांच्या आधारभूत किमती कोणामार्फत जाहीर केल्या जातात? तर कोणामार्फत जाहीर केल्या जातात विविध पिकांच्या आधारभूत किमती? तर ऑप्शन आहे कृषी मूल्य आयोग, केंद्रीय कृषी मंत्रालय, राष्ट्रपती, पंतप्रधान. तर आपलं राईट आन्सर काय येणार? कृषी मूल्य आयोग. 39 मधलं 2 हे केंद्रीय कृषी मंत्रालय. आपलं राईट आन्सर दिलेला आहे याच्यात. तर बघा, मला कमेंटमध्ये टाका आन्सर. मला थोडं डाऊटफुल वाटते, बरोबर आहे की नाही आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयामार्फत आधारभूत किमती जाहीर केल्या जातात. माझ्या मते तरी कृषी मूल्य आयोगामार्फत जाहीर केल्या जातात. तर बघा, हे आन्सर दिलेलं आहे आणि हे मला वाटते पहिलं आहे आणि दिलेलं 2 नंबरचं आहे. तुम्ही बघा काय आहे ते आणि मला कमेंटमध्ये टाका. मी तर बघेलच, पण तुम्ही पण बघा. साका ही समस्या आंब्याच्या पुढीलपैकी कोणत्या जातीत जास्त प्रमाणात आढळते? तर पायरी, हापूस, केशर, नीलम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? साका ही हापूस आंब्यातील समस्या आहे. आता नेक्स्ट आहे नामांतर येऊन विधानाचा अर्थ पूर्ण करणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात? तर नामसाधित विशेषण, विधी विशेषण, अव्ययसाधित विशेषण, धातुसाधित विशेषण. तर आपला 41 नंबरचा क्वेश्चन काय ना? विधी विशेषण. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते व्यंजन तालव्य वर्णात मोडत नाही म्हणतात? च, ज, ज, त. तर च, ज, त, झ. तर आपलं राईट आन्सर काय ना? 2 नंबर ज हे मोडत नाही. नेक्स्ट आहे विग्रह करा. गायनचं विग्रह काय आहे ते? तिथं ऑप्शन नाही दिला आहे, त्याच्यामुळे हा आपण कॅन्सल करूया प्रश्न. नेक्स्ट आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा. बाण घालून वर गेला. जात ओळखा. नाम, शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण, विशेषण. तर आपलं राईट आन्सर काय येणार? विशेषण. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. मला जर बरे असते तर मी भाग घेतला असता.
तर स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी. आपलं राईट आन्सर काय ना, जर तर संकेतार्थी. नेक्स्ट आहे प्रयोग ओळखा. सहलीत जाताना कात्रज जवळ उजाडले. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय ना, 3 भावे प्रयोग. समास ओळखा. दिवसेंदिवस, अव्ययीभाव समास, द्विगु समास, तत्पुरुष समास, कर्मधारय समास. तर आपलं राईट आन्सर काय ना, अव्ययीभाव समास. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणता शब्द गुजराती नाही. तर शेड, घी, खाना, दलाल. तर आपलं राईट आन्सर काय येणार, 48 नंबरचा क्वेश्चन आहे. खाना हा गुजराती शब्द नाही. दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. जे चकाकते ते सोने नसते. केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय ना, 49 नंबरचा क्वेश्चन आहे. मिश्र वाक्य. जे चकाकते ते सोने नसते. वृत्त ओळखा. मना सज्जना तू कडेनेच जावे, न होऊन कोण दुःख व्हावे. कोणतं वृत्त आहे, तर आर्या, वसंत, तिलका, भुजंग प्रयात, मालिनी. तर आपलं राईट आन्सर काय ना, 50 नंबरचं 3 भुजंग प्रयात हे राईट आन्सर आहे. अलंकार ओळखा. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. तर काय, श्लेष, उपमा, उत्प्रेक्षा, यमक. तर आपला राईट आन्सर काय येणार, 51 नंबरचं श्लेष अलंकार. श्लेष अलंकाराचं उदाहरण आहे. दिलेल्या अर्थाची म्हण ओळखा. तर गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे म्हणजे वाकडे पाऊल पडणे, थुंकी झेलणे, सुतवाच करणे, षटकर्णी होणे. तर आपला राईट आन्सर काय ना, षटकर्णी होणे हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट आहे खालीपैकी कोणता शब्द स्त्रीचा समानार्थी शब्द नाही. तर ललना, महिला, वनिता, नारी, नीरा. तर नारी, नीरा, नीर, ललना, वनिता. तर आपलं राईट आन्सर काय ना, 53 नंबरचा क्वेश्चन आहे. तर आपलं राईट आन्सर येणार 4 नंबर. वनिता ही स्त्रीचा समानार्थी शब्द नाही. नेक्स्ट आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरा. पायापासून डोक्यापर्यंत काय शब्द येणार याच्यासाठी, नख, शिखांत, आपादमस्तक, तितिक्षा, क्षितिज. तर आपलं राईट आन्सर काय ना, 54 मधलं आपादमस्तक हे आपलं राईट आन्सर आहे ना. पायापासून डोक्यापर्यंत म्हणजेच आपादमस्तक. नेक्स्ट आहे दिलेल्या अर्थाची म्हण ओळखा. तर आपले गुणावगुण झाकून ठेवणे, तोंडाने त्याचा उच्चार करू नये. नावडतीचे मीठ अडणे, झाकली मूठ 1.25 लाखाची, नाचताहीन अंगण वाकडे, चोराच्या मनात चांदणे. तर आपलं राईट आन्सर काय येणार, 55 नंबरचं 2 झाकली मूठ 1.25 लाखाची. आपले गुणावगुण झाकून ठेवावे, तोंडाने त्याचा उच्चार करणे, झाकली मूठ 1.25 लाखाची. नेक्स्ट आहे टेस्ट क्रिकेटर माधव मंत्री यांचे नुकतेच मे 2014 मध्ये निधन झाले. ते खालीपैकी कोणत्या क्रिकेटरचे मामा होते. तर कोणाचे मामा होते, माधव मंत्री, सुनील गावस्कर, रवी शास्त्री, दिलीप वेंगसकर, अंशुमन गायकवाड. तर आपला राईट आन्सर काय येणार, सुनील गावस्करचे होते मामा. नेक्स्ट आहे सोव्हिएत रशियाच्या 1951 मध्ये लवी घटनानंतर नावांवर क्रिमिया कोणत्या देशाचा भाग बनला. तर रशिया, युक्रेन, अर्मेनिया, बेलारूम. तर आपलं राईट आन्सर काय ना, 57 नंबरचं 2 नंबर आहे युक्रेन. आपलं राईट आन्सर आहे युक्रेन. नेक्स्ट आहे 2014च्या एशियन गेम्समध्ये भारतातर्फे साकेत मानेजी या खेळाडूने कोणत्या खेळामध्ये 1 सुवर्ण 1 रजत पदक पटकावले. तर ऑप्शन आहे टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, स्क्वॅश. तर आपलं राईट आन्सर काय ना, 58चं 1 नंबर टेनिसमध्ये. नुकतेच प्रकाशित झालेल्या नॉट जस्ट अन अकाउंटंट पुस्तकाचे लेखक कोण आहे. नॉट जस्ट अन अकाउंटंट या पुस्तकाचे लेखक कोण आहे. तर ऑप्शन आहे रघुराम राजन,
अरविंद केजरीवाल, मार्कंडेय काटजू, विनोद रॉय. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, विनोद रॉय हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट आहे 2014च्या एशियन गेम्समध्ये सीमा पुनियाने कोणत्या खेळात सुवर्णपदक जिंकले? तर ऑप्शन आहे शॉर्टपुट, वेटलिफ्टिंग, डिस्कस थ्रो, कुस्ती. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, 60 नंबरचं डिस्क थ्रो हे आपलं राईट आन्सर आहे. नंतर आहे द अनब्रेकेबल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा लेखकावर 2 क्वेश्चन आहे. पुस्तक आणि लेखक मी टाकलेले आहे, ते तुम्ही नक्की वाचा. द अनब्रेकेबल या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर डॉक्टर मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी, मेरी कोम, युवराज सिंह. तर आपलं राईट आन्सर काय 61 नंबरचं मेरी कोम यांचं आहे अनब्रेकेबल, द अनब्रेकेबल. नेक्स्ट आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2014 मध्ये उमेदवाराच्या खर्चाची कमाल मर्यादा किती होती? तर किती होती 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या मर्यादेची, उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा? तर 16 लाख, 54 लक्ष, 28 लक्ष, 70 लक्ष. तर आपलं राईट आन्सर काय ना 62चं 28 लक्ष होती. स्वतंत्र जलनीती स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर स्वतंत्र जलनीती गुजरात, ओडिशा, तामिळनाडू, महाराष्ट्र. तर आपलं राईट आन्सर काय ना महाराष्ट्र आहे आपलं राईट आन्सर आहे. तर स्वतंत्र जलनीती स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर आपले महाराष्ट्र आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेकडून 2014 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे? तर कोणते साजरे करण्यात येणार आहे? तुम्ही आताचे लक्षात ठेवा, हे आधीचे आहे. तर 2014 हे कोणते वर्ष साजरे करण्यात आले? 64 मधला राईट आन्सर आहे 1 कौटुंबिक शेती वर्ष. नुकत्याच 2014 मध्ये झालेल्या लोकसभेची निवडणूक ही कितव्या क्रमांकाची निवडणूक होती? तर तुम्ही आताची लक्षात ठेवा कितव्या क्रमांकाची आहे. ही कोणत्या क्रमांकाची होती 2014ची? 13वी, 14वी, 16वी, 17वी. तर ही होती 16वी. आतापर्यंत मंगळ मोहीम यशस्वीपणे पार पाडणाऱ्या देशांमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही? तर रशिया, चीन, भारत, युरोपियन समुदाय. तर आपलं राईट आन्सर काय ना चीन. आता चीनचा पण समावेश झालाय. 2014 मध्ये दिला गेलेला नोबेल शांतता पुरस्कार कोणाला व कोणत्या कार्याबद्दल दिला गेला? तर कैलास सत्यार्थी, बालकामगार निर्मूलन. 67 नंबरचा क्वेश्चन आहे आणि कैलास सत्यार्थी हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट आहे भारत सरकारच्या वेतन आयोग व त्यांचे अध्यक्ष यांच्या खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? तर कोणती जोडी अयोग्य आहे? वेतन आयोग श्रीनिवास वरदाचार्य, 3रा वेतन आयोग रघुवीर दयाल, 6वा वेतन आयोग BN श्रीकृष्ण, 7वा वेतन आयोग C रंगराजन. तर आपलं राईट आन्सर काय येणार 68 नंबरचं 4 हे 7वा वेतन आयोग हा आहे श्री रंगराजन यांचा आहे. वेतन आयोग आणि त्यांचे अध्यक्षाची जोडी आहे हे बरोबर आहे. 2014चे 87वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले? तर घुमान पंजाब, सासवड महाराष्ट्र, चिपळूण महाराष्ट्र, भोपाळ मध्य प्रदेश. तर आपला राईट आन्सर काय येणार सासवड महाराष्ट्र येथे पार पडले. 2014चे 87वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. 2014 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय महिला बँकेच्या पहिल्या अध्यक्ष कोण आहे? तर अरुंधती भट्टाचार्य, शुभलक्ष्मी पानसे, विजयलक्ष्मी अय्यर, उषा अनंत सुब्रमण्यम. तर आपलं राईट आन्सर काय ना 70 नंबरचं 4 उषा अनंत सुब्रमण्यम हे आहे अध्यक्ष. चला तर लेक्चर भरपूर मोठं झालंय, आपण थांबूया आणि बाकी क्वेश्चन आहेत पण ते नेक्स्ट लेक्चरला घेऊ. चला तर नक्की व्यवस्थित रेफर करा.